नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही काळ्या चिंबोऱ्या पकडायला जातोय। हे त्याचं याला मुडा म्हणतात आमच्या आदिवासी भाषेत, मुडा। त्याच्यात हे आम्ही बघा खाजा टाकलेला आहे, फिश आतड्या हे त्याच्यात आम्ही टाकतोय डायरेक्ट आणि पॅक करून आता आम्ही अशी बघा गोणीत भरतोय। आता ते गोणीत जे 1 2 3 4 5 6 जवळपास बघा हे खाद्य त्याच्यात टाकण्यात जाते। हे खाद्य टाकायचं आणि पाण्यात हे करायचं। हे मुडा आम्ही बांबूपासून तयार केलेलं असतं, ते विणायची पण एक कला असते। आणि बघा बघा ते मुडा, तर हे आम्ही गोणीत भरतोय। हे बघा कसे मांडायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे परिपूर्ण। एक तो तिकडे आहे बघा। तर असे जवळपास आम्ही किती 7-8 मामा बनवले ना, किती 7 बनवले मामा। हां, तर जवळपास 7 आम्ही मांडलेले आहे। पण हा मोडेल जो आहे हा मोडेल आहे, दुसरा घे तो पाय, तो दुसरा घे मामा, तो आहे ना नाही। तर हा थोडा मोडेल आहे, तरी आपण बघू मामाचा त्याचा अनुभव आहे, सांगा हाच बेस आहे। तर आम्ही मांडतोय, तर बघू आता तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे। हे सगळे गोणीत आता आम्ही निघणार आहोत। हे आम्ही घेऊन चाललेलो आहेत, मामा त्याच्या हातात बघा पूर्ण साहित्य आहे। तर पुढं आम्ही नदीत आता उतरणार आहोत। हां, तर आम्ही आता नदीत उतरू, तुम्ही बघू शकता। हे बघा इकडे हे नदी आहे, इकडे खाल बघा वहळ चालू आहे। तर या वहळात आम्ही आता जाणार आहोत आणि कसं मांडायचं ते परिपूर्ण तुम्हाला मी दाखवतो। हे बघा उतरतोय, नदी आहे, हे बघा पुढं चाललेत। तर कसं मांडायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे, ते आता तुम्ही पुढं बघू शकता। तर बघा खूप इंटरेस्टिंग आहे। इथं उतरतो मी, उतरताना बघा खूप हे आहे, उतरायला अवघड आहे, दगड आहेत, खूप मोठमोठे दगड असतात। तर आपण हा खेकडी पकडण्यासाठी जुगाड करणार आहोत बघा। त्यात आपण माशाचं जे वेस्टेज असतं, म्हणजे मासे कापल्यानंतर जे आहेत, नंतर कोंबड्याचे आतडे आहेत, तर असे 2 पद्धतीने। आणि या ठिकाणी ना माशांच्या याला खूप असतात खेकडा, तर आपण मिक्स केलेलं आहे। बघूया आता काय करायचं ते कसं। तर बघा नॉर्मल धबधबा चालू आहे। तर आता आपण इथं पाण्यातून उतरून जाणार आहोत आणि इथं चिकन असतं, शेवाळ असतं, शेवाळ्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। तर आता बघा आपण कुठं रस्ता काढतोय, बघा मोठमोठे दगड आहेत। हे बघा आपण असे अडचणातून उतरतोय, आपण हा मार्ग काढत चाललेला आहे बघा। तर हे कुठं मांडायचं याचं नियोजन चालू आहे। तर बघूया आता कसं मांडतात बघा। इथं एकदा जागा करतील, बघा जागा करताय मांडायला।
तर ते पूर्ण झाकून घेणार. पूर्ण हा मुडा कव्हर करणार आहेत. कव्हर म्हणजे पूर्ण झाकून घेणार आहेत. बघा ते कसे कव्हर करतात. काय नाही तर पुढे हो बघा पूर्ण मुडा कव्हर झालेला आहे. एक हाताजवळ एक दगड लाव मामा इकडून. असा हां अजून लाव वरून असा. तर पूर्ण मुडा हा कव्हर झालेला आहे. असा तुम्ही मुडा तर सकाळी आपण बघूया याच्यात किती खेकडे येत आहे ते. मित्रांनो असं आपल्याला हे पाय वाट हे करावी लागते. तर तुम्ही बघू शकता सटकलं बिटकलं तर डायरेक्ट हाडच मुडायचे आहे. तर बघा छोटे छोटे धबधबे बघा निसर्गरम्य. तर या ठिकाणी आपण आता एक झालेला आहे. आपण दुसरा मुडा कव्हर करणार आहोत. तर बघा असे आम्ही पूर्ण गाव तिकडं वर आहे बघा. तर आम्ही असं इकडं उतरून आलेलो आहे. बघू शकता उड्या मारत आम्ही इकडे तिकडे जातोय. बघा इकडं खालदार. तर बघा आपण हा सूर्य मावळायला आलेला आहे बघा. आता या ठिकाणी आपण दुसरा मुडा कव्हर करतोय. तर हा दुसरा मुडा असे आपल्याला 8-9 मुडा मांडायचे आहेत. हां हां. तर बघा इथं मांडतोय म्हणजे इकडच्या पूर्ण खेकडी जर असतील इकडं इथपर्यंत कारण वास जाईल तो आपल्याला कव्हर करून इथपर्यंत येतील. तर हे आपल्याला उद्याच समजणार आहे. तर बघू शकता हा मुडा आहे बांबूचा बघा. आता ते मामा कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण दगडा हे करताय. तर मित्रांनो बघा फक्त लावून द्यायचं आणि आपल्याला सकाळी काढायला यायचं आहे. तो बघा पूर्ण दगड काढून टाकतात. कव्हर करताय मामा ते. तर बघा हा पण पाण्यात कव्हर करताय म्हणजे पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करतात. तर बघा जवळपास कव्हर होत आलेला आहे हा पण.
नाही लावतो असतो तिसरा कव्हर करतोय बघा. रात्र पडत आली आता बघा. आपला कव्हर होतो नदी आपण कव्हर केलेली आहे. आपला हा जवळपास 6 नंबरचा आहे. 6 नंबरचा आहे आपला. हे बघा दिवस मावळायला आलाय. मावळलाच आहे. ते सूर्याची किरणं बघा किती तांबूस दिसत आहेत. आणि हा वरचा भाग बघा नदीचा ओहोळ आहे. इकडे तोपर्यंत कव्हर पण झालाय. तर असे आम्ही मुडे मांडतो. मुडे म्हणतात याला. आपण रात्री मांडलेला होता. ठिकाणी मांडायचा. हो.
दाखव. आहे हो आहे. काय इथे पळली पाण्यात. जवळपास 5:30 वाजले आहेत. आपण रात्रीचे आलोय. अठय आहे ना हा मोडा घे. मामा ते तिकडे बघ. गाडी टोच. हा तर मी सांगत नाही हो योग्य. पण टाइम ना होता. बारीक लेन्स रे. हां हां असं ना मग. दर दिवशी कोणी कोणी घरी इलं.
मीडिया आता कशी हा मीडिया आता कशी कोण आणले गोल आता टांगवतले या लागते ये नाही पहाड चांगली जागा हे मुळे मांडली नाही रे नाही खेकडा उकळले लोक आहे मागची आहे पाय हा हे इकडं नाही ते वरच्या मुळा सगळ्यात बेस्ट होतातच नाही ते फुलाचे वर पाथरोटाच हा पाचोटा हे होडणे खेकडा खायचे लायकीचे नसते जास्त मोठा खेकड ते नाही ओढत रे काय थोडं नाही खेकड्यांची रूप लोक आहे गरीवाले जेवढीच आपल्याला भेटलेले आहेत बघा श्रावण सोमवार ही ना हा श्रावण सोमवारचे बघा एवढाच माल भेटलेला आहे चिपळा करते का